राम कृष्ण हरी. प्रश्नमंजुषा भाग 2 मध्ये तुम्हा सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत आहे. प्रश्न 1. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? पर्याय अ. देहू, ब. आळंदी, क. पैठण, द. नेवासे. उत्तर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अ. देहू. संत तुकाराम महाराजांचा जन्म पुण्याजवळील इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या देहू या पवित्र भूमीत झाला. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचे खूप खूप अभिनंदन. प्रश्न 2. हरिपाठ या प्रसिद्ध भक्तिरचनेची रचना मुख्यत्वे कोणत्या संतांनी केली आहे? पर्याय अ. संत तुकाराम, ब. संत गोरा कुंभार, क. संत ज्ञानेश्वर, द. संत रामदास. उत्तर. बरोबर उत्तर आहे क. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे 27 अभंग रचले, ज्याला आपण हरिपाठ म्हणून ओळखतो. आता वळूया आपल्या पुढच्या रंजक प्रश्नाकडे. प्रश्न 3. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे हा प्रसिद्ध अभंग कोणत्या संतांचा आहे? पर्याय अ. संत चोखामेळा, ब. संत तुकाराम, क. संत जनाबाई, द. संत कान्हामपात्रा. याचे योग्य उत्तर आहे ब. संत तुकाराम. या अभंगातून तुकाराम महाराजांनी निसर्ग, झाडे आणि पशुपक्षी हेच आपले खरे सगळे सोयरे आणि मित्र आहेत असा महान संदेश दिला आहे. चला आता पाहूया आजचा पुढचा प्रश्न. प्रश्न 4. संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय होते? पर्याय अ. तुकाराम बोलोबा आंबिले मोरे, ब. तुकाराम विठोबा कुलकर्णी, क. तुकाराम त्र्यंबक जोशी, द. तुकाराम मानाजी साळुंके. उत्तर. बरोबर उत्तर आहे हा. तुकाराम बोलोबा आंबिले मोरे. तुकाराम महाराजांचे घराणे मोरे आंबिले आडनावाचे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव बोलोबा होते. हा प्रश्न थोडा सोपा होता. आता पुढचा प्रश्न पाहूया. संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव काय होते? पर्याय अ. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, ब. ज्ञानेश्वर सूर्याजी ठोसर, क. ज्ञानेश्वर त्र्यंबक देशपांडे, द. ज्ञानेश्वर आत्माराम पाटील. उत्तर. याचे योग्य उत्तर आहे हा. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. माऊलींच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांचे मूळ आडनाव कुलकर्णी होते. संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय अ. आवली जिजाबाई, ब. रखुमाई, क. मुक्ताबाई, द. बहिणाबाई. मंडळी, या शेवटच्या 6व्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ते लगेच कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम कृष्ण हरी.